किती गावांना टँकर चालू आहे सध्याच्या परिस्थितीत? हा जरी पाऊस झाला असला तरी बऱ्याच ठिकाणी अजून टँकर सुरू आहे. 50-50-100 टँकरांची फक्त आता कमी झाल्याची माहिती मिळते आहे. पण जोपर्यंत नदी नाले जोपर्यंत वाहत नाही, जोपर्यंत वॉटर लेवल वाढत नाही, तोपर्यंत टँकर बऱ्याचपैकी चालू राहतील. पण सध्याची पावसाची जी परिस्थिती पाहिली तर समाधानकारक आहे. एवढ्या महिनाभराच्या आत बरेच टँकर बंद होतील असा आमचा अंदाज आहे. पीक विमाचं जर बघितलं तर उद्याची शेवटची तारीख आहे, पण पीक विमाची साईडही बंद आहे वारंवार. तर अनेकांना करता येत नाही पीक विमा. कृषी मंत्र्यांशी बोलेल आणि जर त्याच्यामध्ये मुदतवाढ करता येते का याचा विचार निश्चितपणाने करता येईल. खूप दुसरं एक आता 4 दिवसांपासून चंद्रशेखर आत्तरदेंचं उपोषण चाललेलं आहे. त्यांनी आपल्यावरही टीका केलेली आहे. परत मंत्र्यांवरती टीका केली आहे. की त्यांच्या शेतजमिनीचं रद्द करण्यात आलं आमदार चंद्रकांत पाटलांच्या संदर्भामध्ये. तर हे बघा, आता इथे दिवसभरामध्ये लोक निवेदनं घेऊन येतात आणि त्या पद्धतीने आपण लोकांची कामं करत असतो. एखादं निवेदन चंद्रशेखर आत्तरदेंच्या बाबतीमध्ये कोणी दिलं असेल आणि त्याच्यामध्ये जर त्यांचं मन दुखवलं असेल तर मला तरी असं वाटतं की ह्या गोष्टी बसून सोडण्यासारख्या आहेत. ज्यामुळे आपल्या युतीवर परिणाम होणार नाही अशा गोष्टी करणं मला तरी वाटतं उचित नाही. त्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं आपल्याला. हे बघा, व्यक्तिगत तुमच्या व्यवहारामध्ये पक्ष आणणे मला तरी वाटतं योग्य वाटत नाही. शेवटी प्रत्येकाचे व्यवहार आहे. माझ्याही व्यवहारामध्ये काही अडचणी येऊ शकतात, पण त्याच्याकरता पक्ष जबाबदार असतो असं मानणारा मी कार्यकर्ता नाही. आपल्यामुळे पक्ष अडचणीत येईल असं काम कोणी करू नये असं मला दोघं पक्षाच्या लोकांना माझं सांगणं आहे. आणि समोरच्याला हेच पाहिजे आहे यांच्यामध्ये कशी भानगड होईल आणि आम्हाला कशी त्या ठिकाणी एंट्री करता येईल. आता न सरकवलेले भांडे आता हे पुढे येणार आहे आणि यांच्या नांदी लागून मला तरी असं वाटतं की त्यांनी चुकीचा मार्ग पत्करू नये. सरकारने ओबीसी मधून आरक्षण न दिल्यास 20 जुलैपासून आम्ही पुन्हा उपोषणाला बसू असं जरांगे म्हटले. सरकार पाहिजे त्या परिणाम होईल अशा पद्धतीचे कामं करतात. आपण 10% रिझर्वेशन सरकारने दिले. आदरणीय देवेंद्रजींच्या काळामध्ये सुद्धा रिझर्वेशन दिलं होतं, पण नंतरच्या काळात ते टिकलं नाही. आताही सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी, दोघं उपमुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने 10% रिझर्वेशन दिलेलं आहे. पुढचाही तोडगा काढण्याकरता सरकार सक्रिय आहे. पण शेवटी हैदराबादच्या नोंदी आणायचं असेल तर थोडं वेट अँड वॉच करावं लागेल. मला तरी असं वाटतं की भावबंदकी ज्या आहेत त्याप्रमाणे प्रेमाने राहणारे ओबीसी आणि मराठा समाजात यांच्यामध्ये जास्त मन कटुत होऊ नये म्हणून दोघाच बाजूंनी शांतता पाळली पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. पाडायचे का उभे करायचे या संदर्भात निर्णय घेणार असल्याचं म्हणताय. तो त्यांचा विषय आहे, पण मला तरी असं वाटतं की हे सुद्धा आपलेच भाऊ आहे असं त्यांनी समजलं पाहिजे. 288 जागा लढवण्याची तयारी ठेवली जरांगे. तो त्यांचा विषय आहे. त्यांनी काय करावा हा त्यांचा विषय आहे. पण मला तरी असं वाटतं की ओबीसी आणि मराठा कायमस्वरूपी भावबंदकीसारखा राहिला आहे, तो कायम राहावा असंच त्यांनी पुढचे निर्णय घ्यावे अशी अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.